आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम्ही जर कायदा हातामध्ये घेत असाल तर अखिल भारतीय छावा संघटना सुद्धा तुम्हाला घरात घुसून ठोकल्याशिवाय राहणार नाही। छावा संघटना आणि सर्वपक्षीय नेत्याकडून आज लातूर बंदची हाक दिली होती। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेत। एक मुख्य जी मागणी आहे ती कृषी मंत्र्याचा राजीनामा असेल आणि मारहाण करणारे जे सूरज चव्हाण आहेत त्यांचा राजीनामा असेल, अशी या मागणी आता कार्यकर्ते घेत आहेत। आक्रमक असलेले हे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत छावाचे अध्यक्ष, मला सांगा काय परिस्थिती आहे? आता तुम्ही आज बंद केलंय, पुढची काय भूमिका असणार छावाची? आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेले होते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तर ऐकूनच घ्यायचे नाहीत, परंतु गेलेल्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करायची ह्या पक्षवाल्यांनी चालू केलेलं आहे। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे सूरज चव्हाण आहेत त्यांनी 50 गुंड घेऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली। त्या ठिकाणी करावा तितका निषेध कमीच आहे, परंतु तुम्ही जर कायदा हातामध्ये घेत असाल तर अखिल भारतीय छावा संघटना सुद्धा तुम्हाला घरात घुसून ठोकल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा आवाहन करतो की तात्काळ त्या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि सूरज चव्हाणावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे। काँग्रेसचे देखील कार्यकर्ते सोबत आहेत, काँग्रेस देखील मोठं सहभागी झाले, काय मागणी असणार आहे? नाही, काँग्रेस लोकांच्या सोबत आहे, लोकांची चळवळ आहे आणि ही सगळ्या 18 पगड जाती धर्माने शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी पुकारलेला बंद आहे। उत्स्फूर्तपणे कडकडीत व्यापाऱ्यांनी एक दगड न मारता लातूरचं सगळं मार्केट बंद आहे। ही लातूरकरांची शांततेची ताकद आहे, या ताकदीला कमी समजू नये। आम्हाला सरकारला एकच सांगायचं या माध्यमातून, तात्काळ त्या मजूर कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या, या गुंडांना अटक करा आणि ही जी मस्ती चालू आहे सत्तेची आणि मताच्या जीवावर, ही मस्ती तात्काळ थांबवा असा संदेश लातूरकरांनी दिलाय। आणि एक लक्षात ठेवा, काल जालन्यात राष्ट्रवादीचं कार्यालय छावाच्या लोकांनी जाळून टाकलं, आता हे लोट महाराष्ट्रात पसरणार आहे। त्याच्यामुळं राष्ट्रवादीनं अजितदादांनी याच्यावर कडक कारवाई करावी, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि ही मुजोरी थांबवावी। आता पाहायला गेलं तर कार्यकर्ते आता पत्ते घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसले। कार्यकर्ते जे आहेत ते पत्त्याचा डाव शिवाजी महाराज चौकामध्ये पाहायला मिळतो। कार्यकर्त्यांचा आता आक्रोश पाहायला मिळतोय। सत्ताधारी पक्षाचे भाजपचे नेते देखील, मला सांगा आता तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही देखील सहभागी झालाय। मी सत्ताधारीच्या आधी एक शेतकरी पुत्र आहे आणि कुठला प्रदेशाध्यक्ष जरी असला तर तो मीच प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। त्याला कार्यकर्ता भूमिका न सोडणारी त्याने छावावरचा हात उचललाय। महाराष्ट्रात त्याच्या पाय तोडल्याची छावा संघटना राहणार नाही हे आवाहन करतो। अतिशय उग्र भावना आणि तीव्र भावना कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळतात। आज लातूर बंदची हाक छावा संघटनेच्या वतीने देण्यात आली। भोसले, सामटे न्यूज, लातूर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।